पुस्तकाचं नाव सोन्याच्या दुराचे ठसके, लेखिका डॉक्टर उज्ज्वला दळवी, अभिवाचक वसुंधरा पर्वते. प्रकरणाचं नाव कायदे, गुन्हे आणि शिक्षा. पुढे चालू. उम्मखदरा गावापासून 30-40 मैलावर कैसुमा नावाचं एक छोटंसं गाव आहे. तिथे एक चिमुकला विमानतळ आहे. सुट्टीवर भारतात जाताना तिथूनच रियादचं विमान घ्यायचा शिरस्ता होता. विमानतळापर्यंत सोडायला कोणीतरी मित्र त्याची गाडी घेऊन येत असे. डॉक्टर मुनावर आझमी आपल्या मित्राला असाच विमानतळावर सोडून परत येत होता. वाटेत त्याच्या गाडीवर एका स्थानिक माणसाची गाडी आपटली. त्यात मुनावरची गरोदर बायको जखमी झाली. पण नुकसान भरपाईसाठी कोर्टात धाव घेतली त्या सौदीनी. कोर्टामध्ये स्थानिक पुरुषाच्या शब्दाची किंमत अधिक. त्यातून त्याला दाढी असली तर तो सर्वात अधिक असते. परदेशी परधर्मी पुरुषाच्या शब्दाची किंमत सगळ्यात कमी आणि बाईचा शब्द तर त्याच्याही अर्ध्या किमतीचा. या प्रतवारीमुळे मुनावरची बाजू कुणी ऐकूनही घेणार नव्हतं. त्याच्या बायकोचं तर मुळीच नाही. त्याला तुरुंगात टाकलं आणि त्याची गरोदर जखमी बायको एकटी पडली. डॉक्टर राम पटवारीच्या डोळ्यांच्या ओपीडीच्या बाहेर लांब लचक रांग होती. तरबोस अल मुतैरी हा रांगेत काही थांबेना. माझे डोळे लवकर तपासून द्या, मला जायचंय. अरे कुठे जायचंय तुला? कोर्टात. बरं तर चल, तुला आधी मोकळा करतो. तरबोस जवळजवळ आंधळाच असल्याचं तपासणीमध्ये निष्पन्न झालं. शिवाय अर्धांगामुळे त्याचा उजवा पायही कमजोर होता. डॉक्टर रामला काळजी वाटली आणि तो त्या आजोबाबरोबर कार पार्कापर्यंत गेला. तिथे तरबोसची वाट बघणाऱ्या नातेवाईकाकडे त्याला सोपवायचा रामचा विचार होता. पण खिशातली किल्ली काढून या अधू माणसानीच दार उघडलं. राम चकित झाला. त्यांनी विचारलं, अरे तू गाडी चालवतोस? दिसताय तुला तेवढं? अरे दत्तूर, गाडी चालवायला दिसायची काहीच गरज नाहीये. या गावातल्या सगळ्या वाटा माझ्या डोक्यात पक्क्या बसलेल्या आहेत. चल चल, मला निघू दे, कोर्टात उशीर होईल. कोर्टात काय काम आहे तुझं? अरे तो हिंदी दत्तूर, तो कोण मुनावर की कोण, त्याच्या गाडीवर माझी गाडी आपटली ना. गाडीला माझ्या पोचा आलाय मोठा. त्यांनी माझे पैसे द्यायलाच हवेत दुरुस्तीचे. शिवाय माझ्या जीवाला काही झालं असतं तर त्याच्याकडनं तर मी चांगलेच पैसे उकळणार आहे. डॉक्टर राम घाईघाईने ओपीडीत गेला आणि तरबोसची अख्खी फाईल उचलून तसाच डॉक्टर कमाल बदावींकडे धावला. तरबोसच्या डोळ्यांचे रिपोर्ट दाखवत त्यांनी मुनावरची कहाणी डॉक्टर कमालना ऐकवली. डॉक्टर कमाल हा अत्यंत न्यायी आणि निर्भीड माणूस. तो तडक उठून स्वतः कोर्टात गेला. निव्वळ त्यामुळेच मुनावर निर्दोष सुटला आणि नाहीतर त्याच्या तोवरच्या सगळ्या कमाईवर तरबोसने चांगलाच हात मारला असता. कदाचित तरबोसच्या जीवाला धोका निर्माण झाल्यामुळे मोठी कैद सुद्धा झाली असती. आणि मग एकदा ह्यांच्यावर पण तुरुंगाची वारी करायची पाळी आली. गाडी चालवताना सगळे बारीक सारीक नियम सुद्धा पाळायचा यांचा अट्टाहास असतो. त्यामुळे गाडी चालवण्याचा नियम मोडला म्हणून त्यांना जेव्हा अटक झाली त्यावेळेला त्यांचा स्वतःच्या कानावरच विश्वास बसेना. तुरुंगात गेल्यावर त्यांना तिथे आपला मित्र तारिम ममदू कैदेत दिसला तेव्हा त्यांचा स्वतःच्या डोळ्यावरच विश्वास बसेना. तुला कशासाठी अटक झाली रे तारिक? नियमबाह्य गाडी चालवल्याबद्दल. तारिकने हसून खांदे उडवले. तारिकची खदरा गावातली नेमणूकच मुळी ड्रायव्हिंगचे नियम सगळ्यांना शिकवण्यासाठी केलेली होती. त्या दिवशी मला थोडी घाई होती. स्पीड लिमिट तोडली मी, पण ते खरं कारण नसावं. इथल्या पोलिसांना त्यांचा रोजच्या कैद्यांचा कोटा पुरा करायचा असतो. त्यामुळे साधारणपणे परदेशी माणसं उचलणं सोपं पडतं त्यांना. घरी कळवायची काही सोय ठेवली नाहीये त्यांनी. आता घरच्यांना इथे शोधायची बुद्धी झाली तरच काहीतरी तरणोपाय आहे, गंभीर होत तारिक म्हणाला. हे मोबाईलच्या जन्मापूर्वीचे दिवस होते. पण आताही अटक झाली तर काही कळायच्या आत पहिला मोबाईल जप्त होतो. त्यामुळे एकंदर परिस्थिती तीच. तुरुंगाच्या त्या 20 फूट बाय 20 फूट खोलीमध्ये 40 कैदी कोंबले होते. तारिक सोडला तर बाकी सारे फ्री व्हिसा म्हणजे हलक्या दर्जाचं पडेल ते काम करण्यासाठी परवाना घेऊन आलेले कामगार होते. कुणीतरी सौदी आपल्या नावावर त्यांना हा परवाना मिळवून देतो. त्याच्या बदल्यात त्यांनी आपल्या कमाईतला ठरलेला हिस्सा किंवा हप्ता त्या सौदी माणसाला पोचवायचा अशी बोली असते.
या माणसांना कुणीही त्राता नसतो. भटक्या कुत्र्यांचं जीर्ण जगणारी ही माणसं, अशांचा उपयोग तुरुंग भरण्यासाठी केला जाणं स्वाभाविकच असतं. त्याच जागेत एका कोपऱ्यात एक घाणीनी भरून ओसंडणारं बारकसं प्रसाधनालय होतं. माशा घोंगावत होत्या. जानेवारीचा महिना, थंडी मी म्हणत होती. एरवी घर आणि गाडी एअर कंडिशन्ड असल्यामुळे गरम कपड्यांची विशेष गरज लागत नसे. त्यामुळे ह्यांच्या अंगात एक पातळसा शर्ट तेवढा होता. इथे तापमान 1-2 डिग्रीच्या आसपास होतं. खोलीमध्ये खुर्च्या खाटा असं काही नव्हतं. जमिनीवर एक विरलेलं झिरझिरलेलं लांब रुंद मेंढचट जाजम अंथरलेलं होतं आणि त्याच्यावरच सगळे बसले होते. जाजमाखालची थंडगार दगडी फरशी बोचत गोठवत होती आणि खाण्यापिण्याची तर व्यवस्था नव्हतीच. तरी देखील भूक थंडी या नैसर्गिक गैरसोयी सहन करणं हे मानव जातीच्या रक्तात कुठेतरी भिनलेलंच असावं. त्यांच्यावरही मात करून इथे असह्य त्रास होत होता तो सतत भणभणणाऱ्या आवाजाचा. शेजारच्या खोलीमध्ये कॅसेट प्लेअर मोठमोठ्याने कोकलत होता. एकाएकी मध्येच कानठळ्या बसत होत्या आणि शिवाय माणसांचेही आवाज येत होते. तेही अजूनच टिपेला पोचत होते. या सगळ्या आवाजांचा कैद्यांच्या कोठडीला जास्तीत जास्त त्रास व्हावा अशी खास काळजी घेतली होती. आणि त्यातून फुटोत का नाही परी उरातील अभंग आवेश असं म्हणून बळ देणारं असं उदात्त ध्येयही या कैदेमागे नव्हतं. यांनी नकळत कानावर हात ठेवले. सौदी मधल्या सगळ्या तुरुंगात हा असा आवाज असतो. कुणीतरी त्या गोंगाटातही संवाद साधायचा प्रयत्न केला. तुला कसं माहित? मी बराच वेळ तुरुंगातच असतो. मसाऊद माझं नाव. उकिडवा बसून आरामात नाककान करत तो म्हणाला. तुला का आणलं इथे? माहित नाही. ते सांगत नाहीत, मी विचारत नाही. मग सोडतात कसे? ते त्यांच्या लहरीवर अवलंबून असतं. केव्हाही पकडतात, कधीही सोडतात. म्हणजे यापूर्वी तुला पकडलं होतं? बऱ्याच वेळा. म्हणजे फारच त्रास देतात ते तुला? त्रास? असं म्हटलं तर त्रास आहे. पैसे कमवायचा वेळ फुकट जातो, दुसरं काय. बाकी बाहेर काय आणि आत काय सगळं सारखंच. हो, इथे तुरुंगामध्ये सक्त मजुरी नाही. 4 दिवस सक्तीची विश्रांती मिळते. मला आवडतं इथे यायला. आता तुला म्हणून सांगतो. गेली काही वर्ष मी मुद्दामच एखादा छोटासा गुन्हा करतो. वाटतं तितकं सोपं काम नाहीये गुन्हा करणं. हात तर तुटता कामा नाहीये, पण बेडी पडून चतुर्भुज होता आलं पाहिजे. फार काळजी घ्यायला लागते हा. तारेवरची कसरतच असते ती. आता सरावलंय मी. या आखाती प्रदेशातले ठिकठिकाणचे तुरुंग अनुभवलेत. बहुतेक सगळेच बघितलेत म्हणेनास. सगळे असेच असतात. छे छे, दम्मामचा माझा अनुभव भयंकर वाईट आहे. अहो, इथल्याच्या दसपट आवाज, अगदी डोकं दुखतं त्यांनी. आणि घाण तर इतकी की जमिनीवर बसताच येत नाही. तुला बजावून सांगतो, त्या तुरुंगात कधीही पाऊल टाकू नकोस. पण जमलं तर एकदा कुवेतच्या तुरुंगात राहूनच बघ. अरे, तिथे टीव्ही असतो, संडासाची खोली वेगळी असते, पोटभर खायला घालतात आणि काय सांगू तुला, अहो, न्याहारीला प्रत्येकाला 2 उकडलेली हंडी सुद्धा देतात. त्या कारागृहाच्या हृदय आठवणींनी मसाऊद गहिवरला. बऱ्याच वेळानंतर 10-12 भाकऱ्यांची एक चळत, 5-6 बारकी दह्याची भांडी आणि 7-8 चिकनच्या तंगड्या असं जेवण आलं. एकच झुंबड उडाली आणि तिच्यामध्ये बळी तो अन्नगिळी हे सिद्ध झालं. त्या 40 कैद्यात खणखणीत अस्सल गुन्हे करून आलेले 5-6 दांडगे दादा होते. त्यांनी तो माल काही क्षणात फस्त केला. अन्नाचा साधा वास सुद्धा बाकीच्यांपर्यंत पोचला नाही. मसाऊद म्हणाला, असं कुवेतला होत नाही हं. प्रत्येकाला त्याचा वाटा शिस्तीत मिळतो. जसजशी रात्र झाली तसतशी थंडी वाढतच गेली. आपण सगळ्यांनी मिळून या जाजमाचा अर्धा भाग दुमडून अंगावर पांघरून म्हणून घेतला तर? यांनी शक्कल लढवली. तारिक आणि मसाऊदनी त्यांच्या मूर्खपणाची कीव केली. अहो, त्या जाजमाच्या खाली खरं खुरं अंडरवर्ल्ड आहे बाबा. अरे, ते दुमडलं तर किती तऱ्हेचे सरपटणारे वळवळणारे प्राणी डोकं वर काढतील. त्याला गणतीच नाही. आहे तो सुखाचा जीव दुःखात घालू नकोस, तारिक म्हणाला. त्यानंतर काही न बोलताच सगळेजण एकमेकांच्या जवळ सरकले. घोळक्याने चिकटून बसल्यामुळे थंडी जरा सुसह्य झाली. काळजी करू नकोस, तू उद्या सुटशील बघ. तुरुंग महर्षी मसाऊदनी भविष्य वर्तवलं. दुसऱ्या दिवशी एका कैद्याची सुटका झाली.
मसाऊदने दैवी चमत्कार करून उत्पन्न केलेल्या कागदावर ह्यांनी फोन नंबर आणि निरोप खरडला आणि ती चिठ्ठी त्या कैद्याकडे दिली. रात्रीच्या आतच गावातली प्रतिष्ठित मंडळी बरीच कागदपत्र घेऊन तुरुंगामध्ये पोचली. भराभर चक्र फिरली, सुटकेची कागदपत्र झाली आणि ह्या कैद्याला घरी पोचवायची तजवीज केली गेली. तेव्हापासून गेल्या 23 वर्षात कायदे बदलले नाहीत, पण शक्यतो सौदींना शिक्षा करायची नाही हे धोरण मात्र राज्यकर्त्यांनी अवलंबलं. प्रजेचा गैरसमज झाला. कायदा मोडावा आणि सजा होऊ नये म्हणून वरपर्यंत ओळख वशिला लावावा. जेवढा वशिला दांडगा तेवढा घोर अपराध माफ होतो. याचाच उलटा अर्थ लावला तर ज्याच्या घोर अपराधाला शिक्षा होत नाही त्या गुन्हेगाराचा वशिला मोठा असतो हे तर्कशास्त्र सौदींच्या डोक्यामध्ये घट्ट बसलं. मग आपला मोठेपणा सिद्ध करण्यासाठी कायदा मोडायची फॅशन आली. हे वेडधाडस साधारणपणे तरुणाईच्या जोशात मित्रांना किंवा नव्या कोऱ्या बायकोला आपलं महत्व पटवण्यासाठी कामी येतं. त्यासाठी गाडी भरधाव आणि वेडीवाकडी चालवण्याचा गुन्हा केला जातो. मग त्यात त्या महागड्या गाडीचा चुराडा झाला तर तो केवढा थोर पुरुषार्थ. सगळे मित्र मग त्याचा अभिनंदन करतात. असल्या महागड्या खेळांना घरून पैशाचा लगाम बसला तर उतारा म्हणून दुसरा पर्याय सुचतो आणि तो म्हणजे चोरीचा. उज्ज्वला जी, हमारे साथ बहुत बुरा हुआ है. पहाटे 5 वाजता वंदनाचा फोन आला. क्या हुआ? कैसे कहूँ? हम वीकेंड के लिए मकीजा के घर खोबार गए थे. कल रात को देर से जुबैल वापिस आ पहुंचे तो हमारा गेट खुला ही मिला. अंदर आए तो पूरा सामान अस्ता व्यस्त बिखरा पड़ा था. सब अलमारियां खुली पड़ी थी. मेरी साड़ियां कपड़े सब इधर उधर फेंक दिए थे. और पैसे गहने बाकी कीमती चीजें? जी, मेरे सोने के सब गहने गायब है. ड्रॉवर में 5,000 रियाल थे, वो भी नदारद है. और वो नया वीडियो कैमरा जो उस दिन आपको दिखाया था ना, वो भी ले गए. अचरज इस बात का है कि आप यकीन नहीं मानोगी उज्ज्वला जी, मेरे हीरों के और मोतियों के सेट्स उन लोगों ने खोल के देखे तो जरूर, लेकिन उन्हें लेके नहीं गए वो लोग. बस खोल के बेड पे छोड़ गए हैं. पोलिसांमध्ये रीतसर वर्दी दिली गेली. त्यांनी विशीतली चांगल्या घरची दिसणारी 2 सौदी मुलं पकडून आणली. हेच ते चोर म्हणून दाखवली. आणि मग पुढे काहीही झालं नाही. पुन्हा पुन्हा चौकशी केल्यानंतर कळलं की पोलिसांना त्या मुलांचा दाट संशय वाटत होता, पण त्यांच्याकडे पैसे किंवा दागिने असं काही मिळालंच नाही आणि पुरावे अभावी त्यांना सोडून द्यावं लागलं. शाळेला सुट्टी पडली की ह्या मुलांना चैन करायची असते. घरून पुरेसा पैसा मिळत नाही. मग ते आजूबाजूच्या घरांवर पाळत ठेवतात आणि संधी मिळाली की अशा बुरट्या चोऱ्या करतात. याच वेळी सगळ्या दूतावासांच्या शाळांना देखील सुट्टी पडलेली असते. बरेच भारतीय, श्रीलंकन, बांगलादेशी, पाकिस्तानी लोक या वेळेला सुट्टीवर जातात. जाताना त्यांना सोनं घेऊन जायचं असतं. त्यांना ही मुलं ते चोरलेलं सोनं विकतात. बाजारभावापेक्षा बरीच कमी किंमत घेऊन विकतात. त्यामुळे दिवसाभरामध्ये सगळा चोरीचा माल खपतो. इतकंच नाही तर तो परदेशी रवाना सुद्धा होतो. मागे पुरावा राहत नाही. सुट्टीला जाणाऱ्या बऱ्याचशा लोकांना हिरे मोती परवडत नाहीत किंवा ते इथून न्यायची इच्छा नसते. चोरलेले हिऱ्या मोत्याचे दागिने विकले जात नाहीत आणि म्हणूनच त्यांची चोरी होत नाही. चोरलेले पैसे ही मुलं एका दिवसात उडवून मोकळी झालेली असतात. तुमची एक नोट सुद्धा शिल्लक नसते त्यांच्याकडे. पोलीस अधिकाऱ्यांनी शर्वी लोकांच्या रीतीभाती समजावल्या आणि कानावर हात ठेवले. बरीच वर्ष आम्ही या देशात निर्धास्त आश्वस्त जिणं अनुभवलं. उम्मखत्रात काय आणि नंतर जुबैलमध्ये काय. लहान मुलांना घरी ठेवून आम्ही दोघं हॉस्पिटलमध्ये कामाला जात होतो. मुलंच ती मित्रांशी खेळण्याच्या भरामध्ये कित्येकदा घराचा दरवाजा सताड उघडा टाकून खेळायला जात असत. त्या दारातून रोजच भटकी मांजरं घरात शिरत, पण कधीही भुरटा चोर घुसला नाही. आता मुलं मोठी झाली. तेवढ्या काळात जुबैलमध्ये सुद्धा स्थित्यंतर झालं. हल्ली दिवसाढवळ्या भर चौकात घरफोडी होते. एकट्या दुकट्या माणसाचं पाकिट रस्त्यामध्ये हिसकावून घेतलं जातं. घराच्या दारामध्ये सायकल ठेवून मूल पाणी प्यायला आत गेलं की ते परत जाईस तो सायकल लंपास झालेली असते.
यातली कुठलीही चोरी पापी पोटाची खळगी भरायला किंवा अन्य कुठल्या अपरिहार्य निकडीसाठी केलेली नसते. अनिवासी लोकांना तसा खंबीर वालीही नसतो. त्या बापड्यांच्या कष्टाची कमाई पोरकट चैनी खातर उधळायची चटक लागते ती इथल्या तरुणांना. या सौदी तरुणांच्या अवाजवी गरजा आता वाढत चालल्या आहेत. अनिवासी घरामधून चोरलेली चिरीमिरी त्या गरजांना किती दिवस पुरणार? काल परत्वे स्वतःच्या देशाच्या संपत्तीकडे त्यांची वक्रदृष्टी वळेलच. तसं होऊ नये म्हणून सौदी सरकारने दूरदृष्टी बाळगून आत्ताच खबरदारी घ्यायला हवी. या तरुणांच्या गुन्ह्यांवर कडक कारवाई करून त्यांना वेळीच आळा घालायला हवा, नाहीतर या देशाच्या धनलक्ष्मीचं पाऊल वाकडं पडेल हे नक्की. प्रकरण समाप्त.